सावित्र्याने सहन झेलले सावित्रीने सहन झेलले सावित्रीने. सर्वप्रथम थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन. नमस्कार, माझे नाव आरोही महेश अंकुशकर, मी 5वीची विद्यार्थिनी. मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. भारतीय समाजासाठी सावित्रीबाई यांचे कार्य नेहमीच आदर्श राहिले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. कमी वयात ज्योतिबारावांशी त्यांचा विवाह झाला, ज्यामुळे त्यांच्या जीवनात विलक्षण कल्पना मिळावी. ज्योतिबारावांनी त्यांना शिकवले. साथीने 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा उघडली. प्रथम शाळेची घंटा हो तिनेच वाजवली, प्रथम शाळेची घंटा हो तिनेच वाजवली, साऱ्या भारतामध्ये कीर्ती तिनेच गाजवली, साऱ्या भारतामध्ये कीर्ती तिनेच गाजवली. समाजाने प्रचंड विरोध केला, तो झुगारून त्यांनी स्त्री शिक्षण, सतीप्रथा, जातीव्यवस्था या विरोधात खंबीरपणे ज्योतिबारावांनी साथ दिली. विधवा आणि अनाथांचे आश्रम सुरू केले. विधवा आणि अनाथांचे आश्रम सुरू केले. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? धन्यवाद.